हॅलो माय लवली सिस्टर्स. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये एक लव्ह पार्टनर हवा असेल ना, तर तुम्हाला एक ट्रिक सांगते. न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंगमधली ट्रिक आहे ही. तुम्हाला गाण्याचा वापर अँकर म्हणून करायचा आहे. तो कसा? अलाव मी टू एक्सप्लेन. सो मी जेव्हा शाळेमध्ये होते ना, तेव्हा एक सुपर डुपर हिट हिंदी सिनेमा आलेला होता आणि त्याच्यातलं एक गाणं फार फेमस होतं, जे गाणं मी नेहमी ऐकायचे आणि दॅट सॉन्ग हेल्प मी टू अट्रॅक्ट माय लाईफ पार्टनर. ओके. ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतो ना, ती गोष्ट आपल्या अंतर्मनामध्ये घुसते आणि तशा पद्धतीचे विचार आपल्याला यायला लागतात, तशा पद्धतीची फिलिंग आपल्याला अनुभवायला यायला लागते. सो हे चक्र आहे. त्यामुळे प्रेमासाठी आपल्याला जर एक पार्टनर हवा असेल तर आपला प्रेमावरती विश्वास असायला हवा आहे. आपल्या आयुष्यामध्ये असा कोणीतरी व्यक्ती येणार आहे, जो आपल्यावरती प्रेम करणारा व्यक्ती येणार आहे. हा बिलीफ आपल्याला त्या व्यक्तीपर्यंत घेऊन जातो. ज्यावेळेला आपण याच्यावर विश्वास ठेवतो ना, त्यावेळेला वी फील डिफरंटली, वी ॲक्ट डिफरंटली. आपली प्रत्येक ॲक्शन ही लवफुल असते आणि एकदम फ्लोमध्ये असते. खूप छान आपली एनर्जी बदललेली असते, राईट. सो आत्ता तुम्ही कुठल्याही प्रोफेशनमध्ये असाल ना, डॉक्टर असाल, इंजिनियर असाल किंवा तुम्ही कुठल्याही टेक्निकल प्रोफेशनमध्ये असाल, आय वॉन्ट यू टू कीप दॅट हॅट असाइड फॉर अ टाईम बिंग. आणि तुम्हाला अशी एक स्त्री बनायचं आहे जिचा प्रेमावरती खूप जास्त विश्वास आहे. ती भाबडी आहे, भोळी आहे आणि मुख्य म्हणजे प्रेमावरती तिचा विश्वास आहे. ओके. आणि त्याकरता तुम्हाला एक गाणं अँकर म्हणून वापरायचं आहे. ते हे, कैसा है कौन है वो जाने कहा है, जिसके लिए मेरे होठों पे हाँ है, अपना है या बेगाना है वो, सच है या कोई अफसाना है वो, देखे दूर दूर से यूं ही घूर घूर के, उससे कहो मेरी नींद ना चुराए, मेरे ख्वाबों में जो आए, आके मुझे छेड़ जाए, उससे कहो मेरे सामने तो आए, मेरे ख्वाबों में जो आए. अशा पद्धतीने आपण गाण्याचा वापर म्युझिकल अँकर म्हणून करू शकतो अँड वी कॅन अट्रॅक्ट व्हॉट वी वॉन्ट. या. सो तुम्हाला ही आयडिया कशी वाटली? डू लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. आय सी यू नेक्स्ट संडे. बाय.